इयत्ता 5वी स्कॉलरशिप बुद्धिमत्तेचा 6वं प्रकरण आपल्याला बघायचंय. समसंबंध. काय आहे प्रकरणाचं नाव? समसंबंध. समसंबंध. तर या प्रकरणामध्ये काय असतं बाळांनो? समसंबंध. याच्यामध्ये काय केलं जातं तर तुम्हाला सलग 3 शब्द दिले जातात. सलग 3 नावं. ताड बसा सगळेजण. सलग 3 नावं, 3 शब्द दिले जातात आणि चौथं पद जे आहे त्या तिघांमध्ये काय संबंध दिलाय त्यानुसार तुम्हाला चौथ्या पदाचा काय संबंध असेल हे हुडकून काढायचं असतं, शोधून काढायचं असतं. ठीक आहे, ताड बसा म्हटले सगळ्यांनी. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला अवांतर वाचन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त स्कॉलरशिपची ही गाईड वाचले किंवा हेच पाठांतर केलं, हेच वाचन केलं तर तुम्हाला हे प्रश्न सुटतील. तर तुम्हाला एक्स्ट्रा जी पुस्तकं आहेत 6वी 7वी पर्यंत 8वी पर्यंतची इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, हिंदी, मराठी, परिसर अभ्यास ही सगळी पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे. किमान एकदा तरी वाचन झालं पाहिजे तर तुम्हाला ह्या धड्यातले प्रश्न सुटतील. तर आपण जास्त काही न घेता ह्याच्यामध्ये काय करूया, डायरेक्ट आपण नमुना प्रश्न बघूया. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की बाबा या प्रकरणावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तर पहिला प्रश्न बघा काय दिलाय त्यांनी, वाचा. महाराष्ट्र राज्यपाल. बरोबर. तुम्ही म्हणाल हे काय आहे, आम्हाला काही समजत नाहीये मॅडम. महाराष्ट्र राज्यपाल आणि भारतच्या पुढे तुम्हाला शोधून काढायला हवे. आणि भारताच्या पुढे तुम्हाला काय असा प्रश्न चिन्ह केले आणि पर्याय दिलेले आहेत पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि उपराष्ट्रपती. तर बाळांनो बघा, ताड बसा. महाराष्ट्र हे राज्य आहे. बरोबर. जसं आपल्या गावचे सरपंच असतात, गावचे प्रथम नागरिक कोण असतात? सरपंच. तसं राज्याचे पहिले नागरिक म्हणून राज्यपाल असतात. राज्य आहे ना हे महाराष्ट्र, तर कोणत्या पण राज्याचे प्रमुख कोण असतात? राज्यपाल. मग भारताचे म्हणजे देशाचे प्रमुख कोण असतात? मग राष्ट्रपती असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. इथं उत्तर काय येईल? राष्ट्रपती. राष्ट्रपती. म्हणजे इथं तुम्हाला माहित पाहिजे राज्याचे प्रमुख राज्यपाल, देशाचे प्रमुख राष्ट्रपती. ठीक आहे, समजलं. दुसरा प्रश्न बघा. सुदृढ विशेषण आहे, खाल्ले काय आहे असा प्रश्न आहे आणि पर्याय आहे नाम, क्रियापद, सर्वनाम, अव्यय. सुदृढ काय आहे? माझा मुलगा सुदृढ आहे. मग सुदृढ काय झालं? विशेषण आहे. मग ते संबंध इथे दिलेला आहे बघा. सुदृढ. तिसरा प्रश्न चाललाय बघा. तिसरा. सुदृढ हे काय आहे? विशेषण. तर तुम्हाला विचारलंय खाल्ले काय आहे, तर खाल्ले म्हणजे मी. आता एक वाक्य तयार करा खाल्लेचं. हा आहे की क्रियापद आहे, पण एक वाक्य तयार करा. खाल्ले. मी सफरचंद खाल्ले. खाल्ले. मग खाल्ले हे काय आहे? क्रियापद. म्हणून इथं उत्तर काय येईल? क्रियापद. समजलं काय? ह्या दोघांचा संबंध कसा ओळखायचा? ह्याच्याशी काय संबंध आहे इथं दिलंय. मग ह्याच्यावरनं आपल्याला पुढच्या शब्दाचा काय संबंध आहे ते पर्याय बघून शोधायचं. त्याच्यासाठी आपलं पर्यायाकडे लक्ष असणं गरजेचं आहे. आता बघा दुसरा प्रश्न आहे. रामचंद्र